यॉर्करचा मरणा याच्याकडे आहे आणि त्याचे यॉर्कर आणि अनुरागचे स्ट्रोक काय बघायला मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष. पहिलाच बॉल चांगला होता, मिड ऑनला चांगली फिल्डिंग आणि डॉट बॉल. हा लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट नाही आहे, हे लिमिटेड बॉलचं क्रिकेट आहे, झटपट क्रिकेट आहे. इथे एक बॉल जरी डॉट खेळलात ना तरी तुमच्यावरचं प्रेशर वाढणार आहे. म्हणजे प्रत्येक बॉल विचार करून गोलंदाजालाही टाकायचं आहे आणि फलंदाजालाही खेळायचं आहे. हा नक्कीच आपण कित्येक स्पर्धेमध्ये हे पाहिलं चित्र. झटपट क्रिकेटचं हे क्रिकेट. जितके धावा तुम्ही झटपट या मॅचमध्ये जमवल ना तितक्या धावा तुम्हाला लाभदायक असतील. परंतु यावेळेस आपण पाहतोय झेलला कॅरी केलं, किरण त्या ठिकाणी होता. महत्वाची विकेट. फलंदाज अनुराग मालीला करावा लागतोय परतीचा प्रवास. ठोक डीजे. प्रथम फिल्डिंग केली. या क्रिकेटचा या मैदानाचा बराचसा अनुभव आहे. या मैदानावरती बराचसा क्रिकेट खेळलेला हा संघ यांचा घरेलू मैदान आणि त्याचा अभ्यास करता कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकायचा ना हा अनुभव फार आहे गोलंदाज तुषार साजेकर याला. आणि त्यांनी महत्त्वाची विकेट, महत्त्वाचा मोहरा या ठिकाणी गारद केला आहे तो वावेकर टीमचा. मागच्या मॅचमध्ये पण पाहिलं भिंगारी संघानं टार्गेट केलं मनीष खुटलेची विकेट आणि आता आसरोटीच्या गोलंदाजानं टार्गेट केलं ती अनुराग माळीची विकेट आणि ती मिळवली आहे. हे मोठं यश आहे. चांगलं खेळावं लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बॅटर. तिसरा क्रमांक म्हणजे जबाबदारीची जागा आहे. या क्रमांकावरती येणाऱ्या बॅटरच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असते. तिसऱ्या क्रमांकावरती हेमंत राठोड आलाय. सिंगल त्यानं घेतली. तिसऱ्या बॉलवरती वावेकर संघाचं खातं उघडलं आणि 3 बॉल नंतर 1 धाव स्कोरबोर्डवरती. आता ऑन स्ट्राईकवरती असेल फलंदाज ऋतिक. इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती. जबाबदारीचे क्रिकेट त्याला देखील खेळायचं या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती तुषार तयार आहे. हा फटका दमदार हवेमध्ये. जेल होईल का त्यासाठी प्रतीक्षा. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हे जेल आहे ना बरंच काही सांगून जाईल या मॅचमध्ये आसरोळी टीमसाठी. आणि अजिंक्य हा खरं तर अशक्य असा झेल होता. पवननं जो प्रयत्न केला ना तो खूप प्रामाणिक प्रयत्न होता, खूप कमालीचा प्रयत्न होता. तो मिडविकेटमधून अगदी डीप काऊ कॉर्नरला होता आणि मिडविकेटपर्यंत धावत गेला. आणि धुकं असताना जर बॉल जज करणं ना थोडंसं डिफिकल्ट असतं. हे देखील विसरून चालणार नाही अजिंक्य सर. हा नक्कीच आपण पाहतोय की डिफिकल्ट होता परंतु जेलला कॅरी करणं गरजेचं होतं. नयन ज्या ठिकाणी होताना तिथून अगदी चेंडूपर्यंत पोहोचणं शक्य होतं परंतु प्रयत्न त्याचे निकामी ठरले आणि आपण पाहतोय की त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुषार तयार आहे. तुषार तयार. आलोंग दी कार्पेटचा हा पटका ऑन साईडमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. फंबल झालं आणि सिंगलला डबलमध्ये या ठिकाणी रूपांतरित केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला आणि पाहायला या मिळतं. 2 बॅटरनं ओळखलंय. अनुराग मोठा फटका मारायला गेला, तो कॅच आउट झाला. आता आपल्याला ती चुकी करायची नाहीये. आपल्याला धावा जमा करायच्या आहेत म्हणून ते डबल्स घेत आहेत. इझिली सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत. हे चांगली रणनीती आता त्यांची पाहायला मिळते. आणि 5 धावा या बॅटिंग करणाऱ्या वावेकर संघाच्या धावफलकावरती लागतात. हा नक्कीच आपण पाहतो की सेन्सिबल क्रिकेट या दोन्ही खेळाडूंमधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट प्लस डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय. 1+1 अशा 2 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धाबसंख्येवरती. हा चेंडू खरं तर रवीला देखील समजला नाही. आता धुक्याचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे बॉल जज करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि धुक्या म्हणजे दिल्लीला जशी सकाळी रणजीची मॅच आपण पाहायचो ना की रणजीच्या मॅचेसमध्ये असं धुकं असायचं. आता तसं धुकं आपल्याला या आसरोडीच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा वाटचाल करते. तिसरा संघ कोणत्या कर्णधाराचं स्वप्न पूर्ण होणार. परंतु हा चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. षटकार. जबरदस्त फटका आलाय. ऋतिक राठोडच्या बॅटमधून आर ठोकतोय. पहिला षटकार. आता ठोक डीजे.
परिस्थितीमध्ये नो चेंडू टाकणं योग्य आहे की अयोग्य सूरज सर? खरं तर अशा परिस्थितीमध्ये अयोग्यच म्हणावं लागेल ते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 2 षटकांची मॅच आहे. तुम्ही एक एक्स्ट्रा चेंडू टाकताय, धावा मिळतायत, फ्री हिट देखील मिळतोय. म्हणजे सारं काही बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पारड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कमबॅक करावा लागेल. हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. तो किरणचा ही ओळख आहे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि या चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या आहे ती 21. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि फ्रेटच्या बॉलवरती का होईना परंतु चांगला कमबॅक केलाय तो किरणनं. हा, क्रिकेटमध्ये कमबॅक शिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. जर तुम्ही कमबॅक करू शकले नाहीत तर या मॅचमध्ये तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल. परंतु यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 22 या अंकावरती. आणि यानंतर 3 टीममध्ये चिठ्ठ्या केल्या जाणार आहेत. म्हणजे फायनलला कोण जाणार आणि सेमीफायनल कोणामध्ये होणार यासाठी चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजिंक्य सर, चांगला बॉल, हा डॉट बॉल आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि 22 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. आज मॅचेस फार चांगल्या पाहायला मिळाल्या. 2 ओव्हरच्या मॅचेसमध्ये रंगत उत्कंठा अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळाली आहे. रवी मिस्टेक करत नाहीये. आता कमबॅक झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. आता 3 बॅटर बाद झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. हा, नक्कीच शेवटचा बॉल बाकी असेल. याच शेवटच्या बॉलवरती बरंच काही निर्भर असेल. जर एखादा मोठा पटका आला तर धावसंख्येला आलेख देईल. धावसंख्येचा ग्राफ अगदी उंच स्तरावरती नेऊन ठेवेल. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू फार महत्त्वपूर्ण असेल ते बॅटिंग करत असताना वावेकर टीमसाठी आणि तितकाच महत्त्वपूर्ण असेल आसरोडी टीमसाठी. सूरज सर, या मॅचमध्ये आपण पाहतोय आत्तापर्यंत 10 फलक जाऊन पोहोचतोय ते एकूणच 22 या धावसंख्येवरती. जर मोठा पटका आला, नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शरीरापासून दूर ठेवला या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते एकूणच 23 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू आणि आता 24 धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे ते साई समर्थ, जय सेवालाल वावेकर या टीमला. परंतु धावा जमायच्या आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग करायचं आहे ते जय मल्हार आसुर्डी टीमला. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच दर्जेचे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 24 या धावसंख्येची. 12.00च्या सरासरीनं पर षटक धावायचं आहे ते जय मल्हार आसरोळी टीमला. परंतु त्या धावा वाचवायच्या आहेत त्या साई समर्थ, जय सेवालाल वावेकर या टीमला. डीजे चल लगेच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. वावेकर टीम कोणताही सराव, कोणताही वेळ न दवडता आपण लगेच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. एका लाईनमध्ये आपण पाहतोय क्रिकेटची शिस्त पाळत असताना जय मल्हार आसुर्डी संघ एका लाईनमध्ये मैदान ते सोडतायत. जसं सत्र संपलं आता त्यांना बॅटिंग करायची आहे, परंतु क्रिकेटची शिस्त पाळत आता ते मैदान त्या ठिकाणी सोडतायत. खूप चांगली क्रिकेटची शिस्त त्या ठिकाणी पाळतायत आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये काय काय हवं आहे, काय काय पोषक आहे या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिलं. आदरणीय संतोष शेठ बैलमारे यांच्या नावाची, मानाची, सन्मानाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. राष्ट्रवादी चषक 2026चं हे दिमागदार देखणं आयोजन.
वरती तयार. पहिलाच बॉल या ठिकाणी एका धाबेसाठी या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे सिंगलच्या मदतीनं. किरण डोंगरे आणि त्याच्या सोबतीला पंकज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एकेरी धाबेला त्या ठिकाणी दिलं जातं प्राधान्य. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि विजयासाठी गरज असेल ती 23 या धावसंख्येची. बॉल तयार आहे. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि कलेक्शन त्या ठिकाणी करता आलं नाही. फेकी चांगली होती परंतु कलेक्शन त्या ठिकाणी करता आलं नाही. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. अंबिका चौक टीमचा कॅप्टन, त्या बरोबरीनं अंबिका किराणा स्टोअर भिंगारीचा कॅप्टन, 2 कॅप्टननं फक्त वरती येऊन थांबायचे, बाकी कोणी येऊ नका. फक्त दोन्ही कॅप्टननं मुख्य मंचावरती येऊन थांबावं. 3 धावा धावफलकावरती. अनुराग माली चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. झेलला त्या ठिकाणी पकडलं जात आहे. महत्वाची विकेट. फलंदाज पंकज ठोंबरे या चेंडूवरती होईल बाद. आहे. 3 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे आता 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज पवन ज्याने पहिली 50 या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी जमवली आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आल्या आल्या प्रहार. जबरदस्त स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं पवनचा बल्ला माशाल्लाह असं म्हटलं जातं आणि तशी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 9 या धावसंख्येवरती. 24 धावसंख्येचं करायचं होतं पाठलाग. शेवटचे आता 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. आसरोटी के वावेगर, वावेगर के आसरोटी, कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल ना हे सांगणं कठीण आहे. शेवटचे 8 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. जसा पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तशी त्याच्या बॅटिंगला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट षटकार. नऱ्या ठोंबरेचं नाव नरेश ठोंबरे यांचे सुपुत्र आहेत आणि नरेश ठोंबरे यांचं नाव हा फलंदाज गाजवेल कारण की त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या नावाचा डंका हा खेळाडू नक्कीच कायमस्वरूपी या आपण पाहतोय की आसरोटी टीमसाठी कायम ठेवेल. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचं नाव तो कायम ठेवेल आणि तशी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. लगातारचे 2 षटकार ठोकलेत. आता शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा फटका पसला हवेमध्ये. संयम क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. या ठिकाणी महत्वाची विकेट गमावली. फलंदाज काय त्याचं नाव काय रे पवन या ठिकाणी होतंय बाद. शेवटचे आता 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पवन आता या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज रवी ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीला येत असताना कित्येक मैदानात गाजवणारा हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. पवनला आता संयम करणं गरजेचं होतं. 2 षटकार आले होते. शेवटचा चेंडू होता. सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट करायची होती परंतु शांत बसेल तो पवन कुठला. परंतु त्याने या चेंडूवरती आक्रमण केलं आणि विकेट त्याची गमावली आहे.
आक्रमणाशिवाय त्याच्या मनात दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आक्रमण आक्रमण आक्रमण, प्रत्येक येईल त्या चेंडूवरती आपण आक्रमण करायचं. मला कोणतंच काम जमत नाही, मला फक्त मारामारी जमते. आणि तोच त्यांनी सांगितलं या अगोदर देखील, ज्यावेळी त्यांनी 50 धावा जमवल्या त्यावेळी देखील कमालीची बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली होती. शेवटच्या आता निर्णायकारक 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. पहिला चेंडू वेगावरती स्वार होतोय. गोलंदाज जय राठोड हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. शेवटच्या आता 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका अलोंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 7 धावसंख्येची. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. 9ची गरज होती 6 मध्ये. पहिला चेंडू डॉट बॉलला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं. 2 धावा आल्या आणि आता शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 7 या धावसंख्येची. किरण डोंगरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत एकाच 2 मोठे फटके तो मारू शकेल. जय मल्हार आसरोळी टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती जय राठोड तयार आहे. फटका त्या ठिकाणी पसला होता. क्षेत्ररक्षक होते. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा भुगात्मा त्या ठिकाणी भोगावा लागेल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. हरीश ठोंबरे फार खुश आहेत. त्यांना माहिती आहे की सकाळपासून आपण मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे, पण जर आपला संघ जिंकला तर आनंद अगदी वाढेल. दुग्ना आनंद या ठिकाणी होईल आणि त्याकरता आपण पाहतोय ते देखील खुश आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि आता विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 6 असत्या, 3 मध्ये 12 असत्या तरी चालले असते असं हरीश ठोंबरे सांगतायत. परंतु 3 मध्ये 3 थोडीशी धाकधूक आता वाढली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची विजयासाठी गरज. मी अगोदर देखील उल्लेख केला, जोपर्यंत फलंदाज किरण डोंगरे मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. याच जय मल्हार आसरोळी टीमसाठी एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू, सगळ्यात लांब लचक षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल. ते एकूणच 21 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 2 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 3 या धावसंख्येची. 2 चेंडू आणि आता विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. एखादा निर्धाव चेंडूच्या शोधात असेल गोलंदाज जय राठोड. परंतु हा फटका चांगला. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं समीकरण बदलेल. आता शेवटचा 1 चेंडू आणि आता 1 धावसंख्येची गरज. दोन्ही संघाच्या फासल्या आता फासफूस 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 फासफूस. आता ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे ना त्यांनी हा सामना पाहू नका. शेवटचा 1 चेंडू आणि आता 1 धावसंख्येची गरज. हा, ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी हा सामना पाहू नका. शेवटचा 1 चेंडू आणि आता 1 धावसंख्येची गरज. आता हा सामना आपल्याला सांगतोय आता हृदयाचे टोके या ठिकाणी वाढलेत. ते आसरोळी टीमच्या पाठीराख्यांचे आता हृदयाचे टोके वाढलेत. या ठिकाणी आपण पाहतोय की वावेघर टीमच्या पाठीराख्यांचे. सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे, परंतु क्रिकेटचा विजय या ठिकाणी झालाय. शेवटचा आता 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 1 या धावसंख्येची.
अमित पाटील आणि आमचे मित पाटील मित्र आणि रुपेश ठोंबरे ह्या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा सकाळची आपण पाहतोय ना, आता सकाळ व्हायला आली आहे, 5 वाजून गेले, 5:30 झालेत, 6 वाजायला आलेत, तरी देखील अमित पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. आणि हा विजयी षटकार ठोकलाय फलंदाज किरण डोंगरेनं. मी अगोदर